नमस्कार सर्वांना, भुजबळ फॅशन लाईफ चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर आजचा आपला कोर्सचा 7वा दिवस आहे। तर आज आपण फोरटक्स ब्लाउजची कटिंग पाहणार आहोत। तर पाठीमागे आपण काल पासून पर्यंत काय पाहिलं आहे, तर आपण व्यवस्थित काय काय साहित्य लागतं ते पाहिलेलं आहे। त्याच्यानंतर आपण मेजरमेंट कशी घ्यायची रेडी ब्लाउजवरून ते पाहिलेलं आहे। त्याच्यानंतर आपण डायग्राम कशी काढायची फोरटक्स ब्लाउजची ती पाहिलेली आहे, बरोबर। त्याच्यानंतर बाहीची डायग्राम कशी काढायची ते पाहिलेलं आहे, ठीक आहे। आता काय आपण करायचं, आपण कटिंग पण पाहिलेली आहे पेपर कटिंग वरती, ठीक आहे। समजली नसेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा, आपण पुन्हा एकदा ह्याच्यावरती व्हिडिओ करूयात, ठीक आहे। आता काय करायचं आहे, आपण काल केलेल्या कटिंग वरती आपण पेपर कटिंग वरती आपण पीस वरती आपण कापडावरती ठेवून कटिंग करायची आहे। त्याच्यात कोणती मेजरमेंट वाढवायची आहे, कशी कशी पेपर कटिंग ठेवायची आहे, कशी कट करायची आहे, कसं आकायचं आहे, त्यासाठी आपल्याला हा चॉक लागणार आहे। कापडावरती आपल्याला मेजरमेंट ठेवून ड्रॉ करण्यासाठी हा चॉक टेलरिंग चॉक आपण घ्यायचा आहे, ते आपण आज पाहूया। त्यासाठी आपल्याला कातर लागणार आहे, ठीक आहे, चॉक लागणार आहे, पेपर कटिंग केलेलं पण लागणार आहे, त्याच्यानंतर कात्री लागणार आहे आणि पीस लागणार आहे। तर पहा, पीस असा घ्यायचा आहे, पीस भरपूर घ्या, जास्त करून 1 मीटरपर्यंत। सुरुवातीला नवीन तुम्ही शिकताय ना, अनुभव घेताय, त्याच्यामुळे तुम्ही 1 मीटरपर्यंत कापड घ्या। हे 80 सेंटीमीटरचं आहे, तर ते घ्या। पहा, अशा पद्धतीने कापड उलगडल्यावरती घडी पडलेली असते कापडाला, ठीक आहे, अशा पद्धतीने। तर त्याला आपल्याला व्यवस्थित ड्रॉ करता येत नाही त्या व्यवस्थित पेपर कटिंग ठेवून, त्यासाठी आपण विस्त्री करून घेणार आहोत ह्याला, आणि तुम्ही पण विस्त्री करून घ्या, जेणेकरून व्यवस्थित बऱ्यापैकी कापड असं प्लेन होईल, ठीक आहे। इथं विस्त्री करून घेतली आहे, बऱ्यापैकी कापड आपलं प्लेन झालेलं आहे। तर आता काय करायचं आहे, आपण पेपर कटिंग घ्यायची आहे। अशा पद्धतीने पेपर कटिंग आपली जे काय आहे केक कट केलेली ते आपण घेऊन ठेवायची आहे आपल्याजवळ, आणि असं पेपर कटिंग मांडून ठेवायची, बाबा कुठलं माप कुठं बसतंय, ठीक आहे। अशा पद्धतीने आपल्याला कापड पुरतंय का हे आधी आपण वरचीवर पाहायचं आहे, ठीक आहे। आता आपण फ्रंट पेज घ्यायचा आहे, फ्रंट पेज घ्यायचा, त्यानंतर बॅक पार्ट, हा बॅक पार्ट आहे। बॅक पार्टचा जी गळ्याकडची बाजू असते का नाही आपली, जी बॅक गळ्याची, तो भाग आपल्याला बंद बाजूवरती ठेवायचा आहे, आणि ह्या आपल्या अपोजिट साईड काय असती, ओपन बाजू असती, बरोबर, पिसाची, आणि ही बंद बाजू असते। आपण दुहेरी कापड घ्यायचं असतं पेपर कटिंग करताना, कापड कट करताना, ठीक आहे। आता ही काय करायचं, गळ्याकडची बाजू जी आहे का नाही आपली बॅक पार्टची, ती उचलून आपल्याला ह्या बंद बाजूवरती अशा पद्धतीने ठेवायची आहे, ॲडजस्ट करून, बरं का, व्यवस्थित। आपण कापड कट करायच्या अगोदर आपल्याला कापड पुरतंय का व्यवस्थित ते पाहायचंय, अशा पद्धतीने पेपर कटिंग ठेवून। आता काय करायचं आहे, पुढचा पार्ट आपल्याला घ्यायचा आहे। पुढचा पार्ट काय ठेवताना आपण व्यवस्थित ठेवून बघायचा कुठं कापड पुरतंय। पहा, तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला असं ठेवून दाखवते वेगवेगळ्या पद्धतीने, फक्त तुम्ही लक्ष देऊन पहा। पहा, इथं मुंडा आहे, पुढचा मुंडा हा आहे, पाठीमागचा मुंडा। आता मुंड्यात मुंडा आपण ठेवायचा आहे, शक्यतो प्रत्येक वेळेस पेपर कटिंग करताना मुंड्यात मुंडा ठेवा, त्याच्यामुळे तुम्हाला कापड कमी लागेल। पहा, इथं मुंड्यात ठेवल्यानंतर पहा आपण कशा पद्धतीने आपल्याला कापड लागत आहे, ठीक आहे। आता मुंडा ठेवून पाहिला, आता मुंडा इकडे उचलून ह्या मुंड्या आपण इथं पण आपण ठेवू शकतो, ॲडजस्ट करू शकतो। तुम्ही थोडंसं तुमचं लॉजिक थोडंसं लावायचं आहे पेपर कटिंग करताना, एका डायग्राम ठेवताना। त्यातून पण तुम्हाला एक ट्रिक देते की मुंड्यात मुंडा ठेवला ना की कापड आपल्याला कमी लागतं, ठीक आहे। इथपर्यंत समजलं तुम्हाला। आता पहा, इथं बाही पण आपण मांडून बघायची आहे। बाही पहा, इथं अशी माझी आडवी बाही बसत आहे। काही जणांची मेजरमेंट जास्त असल्यावर बाही आडवी बसत नाही, किंवा कापड कमी असल्यावर बाही आडवी बसत नाही, तेव्हा अशी बाही आपल्याला उभी उचलून ह्या अशा पद्धतीने वरती ठेवून द्यायची आहे, अशा पद्धतीने, आणि नंतर ती कट करायची आहे चॉकने ड्रॉ करून, ठीक आहे, अशा पद्धतीने। आता काय करायचं आहे, आपल्याला बाहीचं कापड कट करताना कापड कमी पडत असेल तर त्याला जॉईंट द्यायचा असतो, ते नंतर तुम्हाला त्याचं हळूहळू सांगेन, त्याच्यावरती पण एक व्हिडिओ मी नक्की बनवेल, बाही कमी पडल्यावर काय करायचं ते, ठीक आहे। अशा पद्धतीने ॲडजस्ट करून पाहायचं आहे कुठं कुठं आपण कापड पेपर कटिंग ठेवली तर व्यवस्थित आपलं कापड आपल्याला पुरल, असं आपण अगोदर सगळं बघून घ्यायचं आहे, मगच पेपर कटिंग ठेवून मगच कापड आपल्याला कट करायचं आहे, ठीक आहे। इथपर्यंत तुम्हाला समजलं। आपला व्हिडिओ
जे काही नवीन पाहत आहेत त्यांनी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आपला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, ठीक आहे. आणि नवीन असणाऱ्यांनी सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो, ठीक आहे. आपण भरपूर काही पुढे शिकणार आहोत. फक्त आपल्या व्हिडिओला फॉलो करा, आपल्या चॅनलला फॉलो करा आणि आपले चॅनल व्हिडिओ न चुकता पहा. इथं अशा पद्धतीने सर्व ॲडजस्ट करून मी घेत आहे, ठीक आहे. तुम्ही पण असं अगोदर ॲडजस्ट करून पाहायचं आहे, मगच पेपर कटिंग करायची आहे. अशा पद्धतीने उलटसुलट बाही ठेवून पाहिजे. हे कापड इथं भरपूर मी घेतले आहे, त्याच्यामुळे कापड भरपूर शिल्लक राहिलेलं दिसतं तुम्हाला, ठीक आहे. अशा पद्धतीने पेपर कटिंग आपण करताना ठेवायचं आहे. अशा पद्धतीने ठेवून द्यायचं. आणि ही आपली जी आहे ना क्रॉसपट्टी, ती आपल्याला डबल वेळा ठेवून कट करून घ्यायची असते. ते पुढं पाहत आलंच तुम्ही कसं ठेवायचं ते. आणि टेलरिंग चॉकने घेऊन आपण आता ही व्यवस्थित असं ह्याचं पेपर कटिंगच्या कडेने ड्रॉ करून घ्यायचं आहे व्यवस्थित. तुम्ही नवीन शिकताय ना तर हळूहळू तुम्ही व्यवस्थित ड्रॉ करा, जेणेकरून तुमचं चुकू नये, ठीक आहे. कमी जास्त अंतर होऊ नये म्हणून अशा पद्धतीने व्यवस्थित असं ठेवायचं आहे. काहीतरी जड वस्तू ठेवा किंवा क्लिप पिना सांगितलेत तुम्हाला, ज्या कापडाला लावतात त्या लावायच्या असतात, ते दाखवलेल्या पहिल्या व्हिडिओमध्ये जाऊन पहा. त्या पिना तुम्ही लावू शकता ह्याला. नाहीतर एखादं जड असं ठेवायचं, वस्तू ठेवायच्या आणि मध्ये आणि हात व्यवस्थित ठेवून अशा पद्धतीने ते चॉकने ड्रॉ करून आपल्याला घ्यायचं असतं, ठीक आहे. इथपर्यंत समजलं. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याची स्टिचिंग कशी करायची आहे स्टेप बाय स्टेप व्यवस्थित फॉर्म्युला सहित पाहणार आहोत. तर व्हिडिओ पाहायला विसरू नका. पहा अशा पद्धतीने आपण इथं ड्रॉ करून घ्यायचं आहे हे चारी बाजूने, ठीक आहे. कुठल्या ह्याच्यात किती मेजरमेंट घ्यायची ती पण इथंच सांगणार आहे, ते व्यवस्थित तुम्ही लक्ष देऊन ऐका. ह्या बॅक पार्टचा जो आहे ना भाग, तो आहे असा ड्रॉ करून घ्यायचा असतो आपल्याला. ह्याच्यात अजिबात मार्जिंग ॲड करायची नसते. ती आपण पेपर कटिंग करताना मार्जिंग ॲड केलेली आहे. मार्जिंग 2 वेळा ॲड करतात पहा. मेन पेपर कटिंग करताना मार्जिंग ॲड करायची असती, ठीक आहे. तेव्हा एकदा, आणि जेव्हा आपण पेपर कटिंग कापडावर ठेवतो तेव्हा एकदा मार्जिंग आपल्याला ॲड करायची असती. पण ती तर कुठल्या ह्याच्यात मार्जिंग ॲड करायची असती ती आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे असती, बरोबर. पेपर कटिंग करताना वेगळी मार्जिंग वेगळ्या ठिकाणी असती आणि क्लॉथवरती कट करताना मार्जिंग वेगळ्या ठिकाणी असती. ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा, ठीक आहे. मार्जिंग तुम्ही घ्यायचा विसरला तर तुमची फिटिंग ही चुकणार, तुम्हाला ब्लाऊज ताणणार, व्यवस्थित बसणार नाही, ठीक आहे. आता आपण फ्रंट पार्ट जो आहे तो व्यवस्थित आपण आहे असा हात ठेवून ड्रॉ करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने, ठीक आहे. अशा पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचा आहे व्यवस्थित. शेप आपला चुकवू नका अजिबात सुद्धा. शेप चुकला की सर्व काही चुकणार आहे. पहा अशा पद्धतीने व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचा आहे व्यवस्थित. व्हिडिओ आपला पाहिला नसेल इथून पाठीमागचे तर पहा, नक्की पहा. खूप महत्त्वाचे आहेत. इथून पुढचं पण चांगलं भरपूर काही आहे शिकण्यासारखं. त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा मैत्रिणींनो. आणि आपल्या चॅनलला पुढं घेऊन जा आणि सर्व काही आपण सर्वजण पुढे जाऊया आणि भरपूर काही शिकूया, ठीक आहे. हा मेन स्टार्टिंगला शिलाई क्लास आणि मोडतो आणि फॅशन डिझाईनमध्ये शिलाई क्लाससुद्धा मोडतो. तो मी स्टार्टिंगपासून डीपपासून तुम्हाला सर्व काही शिकवत आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ पाठीमागचे पाहिले नसतील तर ते पण जाऊन पहा आणि इथून पुढचे पण व्हिडिओ पाहायला विसरू नका, ठीक आहे. अशा पद्धतीने आपण फ्रंट पार्ट ड्रॉ करून घेतला आहे. त्याच्यावरती टक्स आपण नंतर देणार आहोत, ठीक आहे. आता आपण बाहीला आकार देऊन घेणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही जास्त करून पार्ट खूप जवळ ठेवू नका, तुम्हाला कटिंग करताना त्रास होईल, समजणार नाही. पहा इथं आता आपल्याला वाढवायचं आहे मार्जिंग. आपण क्रॉसपट्टी जेव्हा जोडतो तेव्हा आपल्याला इथं पाव इंच कापड आपला आतमध्ये जाणार असतं. जर इथं आपण वाढवलं नाही तर आपल्याला इथं मग उंचीला ब्लाऊज कमी बसणार आहे स्टिच केल्यानंतर, ठीक आहे. म्हणून इथं पाव इंच खाली आपल्याला अंतर वाढवायचं असतं. अशा पद्धतीने सर्वीकडून पाव इंचाचं अंतर घ्या आणि वाढवा. मी इथं तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवत आहे कशा पद्धतीने वाढवायचं आहे,
ठीक आहे. जेव्हा तुमची प्रॅक्टिस होईल तेव्हा तुम्हाला हे असं टेप घेऊन वाढवायची गरज नाही. एकदा हातात तुम्हाला मेजरमेंट बसलं की तुम्ही हाताने लगेचच ते आपल्या मार्जिंग तुम्ही पटकन हे करू शकता, घेऊन डायरेक्ट ते वाढवू शकता. ठीक आहे. टेपची आवश्यकता तेव्हा जास्त लागणार नाही. प्रॅक्टिस होईपर्यंत टेपची आवश्यकता लागते. ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला समजलं. ओके. आता काय करायचं आहे, आता आपल्याला बाही ठेवायची आहे. हे पेपर कटिंग आणि बाही आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने बाही ठेवून घ्या. बाही अशा पद्धतीने ठेवून घेतली की खूप जवळ ठेवू नका. जवळ ठेवले की सर्व तुम्हाला कट करताना समजणार नाही. त्यामुळे बाही थोडीशी पुढं ओढून घ्या. ठीक आहे. आणि मग आता हे करा व्यवस्थित, काहीतरी जड वस्तू ठेवा, नाहीतर पिना लावा त्या, आणि ते आणि कडनी मग आपण डायग्राम व्यवस्थित ड्रॉ करून घेणार आहे अशी पेपर कटिंग ठेवून. ठीक आहे. इथपर्यंत तरी तुम्ही पेपर कटिंग मेन काही गोष्टी आहेत. एक पेपर कटिंग. ठीक आहे. तुम्हाला मेजरमेंट सुरुवातीला परफेक्ट घ्यायला तुम्ही शिकलं पाहिजे. कुठल्या ह्याच्यात मार्जिंग घ्यायची असती हे सुद्धा तुम्हाला समजलं पाहिजे. ठीक आहे. ठराविक मी ज्या गोष्टी सांगते ना त्या तुम्ही व्यवस्थित वहीमध्ये नोट डाऊन करत जा बरं का मैत्रिणींनो. ठीक आहे. आणि व्हिडिओ नंतर एक व्हिडिओ मी तुम्हाला मेन बनवणारच आहे शेवटी. ठीक आहे. की बाबा तुम्ही असं हे काही गोष्टी वहीमध्ये आणखी लिहून घ्या म्हणून मी ते सांगणार आहे नंतर. त्याच्यामुळे आपले कोर्स अजिबात चुकू नका, विसरू नका. अशा पद्धतीने ड्रॉ करून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर मेजरमेंट आलं पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला डायग्राम आली पाहिजे. त्यासाठी तुम्ही शेप्स, बाहीचे शेप्स, मुंड्याचे आकार वगैरे सगळे घ्यायला तुम्ही शिका. पेपर जाऊ द्या वेस्टेज किती गेलं तरी, म्हणून तर म्हटलं ना न्यूजपेपर घ्या आणि त्याच्यावरती भरपूर प्रॅक्टिस करा. ठीक आहे. आपल्याला प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. प्रॅक्टिस आपण करायची आहे. ठीक आहे. ह्याच्यानंतर आपण सुरुवातीला शिलाई मशीन कशी चालवायची आहे स्टार्टिंगला ती आपण शिकणार आहोत. त्याच्यानंतर स्टिचिंगला सुरुवात करणार आहोत. त्याच्यामुळे तो पण व्हिडिओ अजिबात विसरू नका. कारण शिलाई मशीनच चालवाय तुम्हाला आली नाही, त्याचे नॉलेजच समजलं नाही तर कसं काही जमणार ना. त्याच्यामुळे ते आधी शिकणार आहे. पहा इथं बाहीला मध्ये आपला पॉईंट आपण घेतला आहे, जेणेकरून आपल्याला बाही जोडताना शोल्डरला आपल्याला पॉईंट समजला पाहिजे, समजून आला पाहिजे, म्हणून हा मिडलला आपण पॉईंट घेतला आहे. बाहीच्या पेपर कटिंगचा जो मधला जो भाग आहे ना त्याच्यावरून इथं लगेच माप आपण टाकून घेतलं आहे. आता काय करायचं आहे, आपण क्रॉसपट्टी कट करायचं आहे. ठीक आहे. क्रॉसपट्टी कट करताना व्यवस्थित क्रॉसपट्टी पण जॉईंट करून ॲडजस्ट करून बघा कुठे कापड पुरतंय हेच ते कुठं लागत नाही, म्हणजे उरतंय कुठं नाही ते पाहायचं आहे. ॲडजस्ट करून कुठं आपल्याला व्यवस्थित क्रॉसपट्टी आपली बसती ते पाहायचं आहे. कारण आपल्याला ह्या कापडामधून अजून आपल्याला क्रॉसपट्ट्या काढायच्या आहेत गळ्यासाठी. ठीक आहे. गळ्यासाठी क्रॉसपट्टी काढायच्या असतात, त्या कशा काढायच्या ते पण पुढं तुम्ही पहा व्यवस्थित. ठीक आहे. सर्व डीप बाय डीप तुम्हाला सांगत आहे, व्यवस्थित डीपने स्टेप बाय स्टेप अशा पद्धतीने क्रॉसपट्टी कुठं बसते ते पाहायचं आहे. कापड अजिबात वेस्ट शक्यतो घालवू नका, कारण आपल्याला अजून क्रॉसपट्ट्या काढायच्या आहेत गळ्यासाठी, हुकलूक पट्टी काढायची आहे, कंबर पट्टी काढायची आहे. ठीक आहे. पहा, तुम्ही पाहतच राहा कुठं कसं आपण काढणार आहोत ते. ठीक आहे. कसं कापड ॲडजस्ट करायचं ते पण पाहणार आहोत स्टेप बाय स्टेप. ठीक आहे. असे क्रॉसपट्टी उलट सुलट टाकून कुठं कसं ॲडजस्ट होतंय तुमच्या पद्धतीने तसं करा. ठीक आहे. अशा पद्धतीने इथं मी क्रॉसपट्टी ॲडजस्ट करून घेतली आहे आणि ती आपण ड्रॉ करून घेणार आहे चॉकने. ठीक आहे. ह्या चॉकला टेलरिंग चॉक म्हणतात. जिथं आपल्याला टेलरिंगचं सामान मिळतं ना मटेरियल, तिथं जाऊन टेलरिंग चॉक मागा, ते बरोबर तुम्हाला देतील. ठीक आहे. अशा पद्धतीने हे तुमच्याकडे असावं. अशा पद्धतीने ते टेलरिंग चॉक घ्यायचं आहे. हे ड्रॉ करून झाले आपली डायग्राम. ठीक आहे. पेपर कटिंग. आता ह्याच्यातून शिलाई मार्जिंग आपल्याला ॲड करायची असती. किती करायची ती पहा. अशा पद्धतीने शिलाई मार्जिंग आपल्याला इथं ॲड किती करायची आहे तर 5 इंच ॲड करायची आहे शिलाई मार्जिंग ॲड. ठीक आहे. ह्याच्यामध्ये 5 इंच शिलाई मार्जिंग ॲड करायची असते. इथं आपण जेवढी 5 इंच घेतली ना तेवढीच इथं पण 5 इंच शिलाई मार्जिंग ॲड करायची असती. पहा अशा पद्धतीने इथं जेव्हा आपण क्रॉसपट्टी जोडतो ना तेव्हा वरती पण कापड आपलं जाणार, खाली पण जाणार. ठीक आहे. त्यासाठी काय करायचं आहे, वर पण आपल्याला 5 इंच वाढवायचं असतं, खाली पण 5 इंच वाढवायचं असतं. इथपर्यंत समजलं. जेणेकरून आपण हे शिलाई मार्जिंग वाढवली की तेवढी आपली स्टिचिंगमध्ये गेली ना की बरोबर आपलं आहे असं डायग्राम जागेच राहते. हे समजलं तुम्हाला.
ठीक आहे, म्हणून इथं शिलाई मार्जिंग ॲड करायची असती, कारण शिलाई मार्जिंग ॲड करायची केली जर नाही तर ह्याच्यातली पण क्रॉसपट्टी कमी होणार आहे आणि वरच्या पण भागाची शिलाई मार्जिंग ॲड केली नाही तर तिथं पण तिथला पण भाग आपला अर्धा पाव इंच वरती जाणार आहे, म्हणजे आपलं काय होणार आहे, पूर्ण उंचीला ब्लाऊज कमी बसणार आहे. ठीक आहे, ह्याच्यासाठी शिलाई मार्जिंग ॲड करायची असते. ठीक आहे, इथपर्यंत समजलं तुम्हाला. आता काय करायचं आहे, आता आपल्याला हे जे आहेत ना पॉईंट घेतलेले ते सर्व आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहेत टेपने घेतलेलं. ठीक आहे, पाव इंच, पाव इंच म्हणजे 2 रेषा. ठीक आहे, पाव इंच म्हणजे 2 रेषा. बरेच जणांना कन्फ्यूज होत असतात, बरेच जणांना माहीत नसतं, त्याच्यामुळे मी सांगत आहे. आता काय करायचं आहे, आता व्यवस्थित पद्धतीने आता अजून एकदा आपल्याला क्रॉसपट्टी कट करायची असते, कारण दोन्ही साईडला क्रॉसपट्ट्या लागतात आणि आतल्या पण साईडला एक क्रॉसपट्टी लागते आणि बाहेरच्या पण साईडला एक क्रॉसपट्टी लागते. ही आपण कुठला ब्लाऊज कट करतोय, विदाऊट अस्तरचा ब्लाऊज कट करतोय त्याच्यासाठी सांगते बरं का. नंतर अस्तरच्या ब्लाऊजसाठी पण स्टेप्स आहेत, भरपूर हे आहेत, ते गोष्टी आहेत, ते तुम्हाला त्यावेळेस सांगेनच. ह्याच्यानंतर आपण अस्तरचा ब्लाऊज बघणार आहोत. पहा, अशा पद्धतीने आपण इथं पण पाव इंच ॲड करायचं आहे. सुरुवातीला आपण ही डायग्राम पेपर कटिंग ठेवायची आहे, पेपर कटिंग आपण ड्रॉ करून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आणि मग त्याच्यानंतर आपण ह्याच्यात पाव इंच शिलाई मार्जिंग ॲड करायची असते. जसं वर केलं तसंच वरती, तसंच खाली सुद्धा पाव इंच ॲड करायचं आहे. ठीक आहे, पाव इंच इथं डायरेक्ट मी करते, हाताने करून दाखवते तुम्हाला. आता माझ्या हातात बसले माप, त्याच्यामुळे पहा इथं तुम्हाला घेऊन दाखवते. पाव इंच, पाव म्हणजे 2 रेषा इथं घेतला आहे. पहा इथं बरोबर बसते की नाही, पाव इंचावर रेष आपली आली आहे का नाही. अशा पद्धतीने तुम्हाला एकदा प्रॅक्टिस झाली का नाही, तुम्हाला सुद्धा हे जमणार, नक्की जमणार मैत्रिणींनो. ठीक आहे, अशा पद्धतीने हे ड्रॉ करायची आहे. ज्याला आवड आहे ना त्याला सवड आहे, ही गोष्ट मात्र नक्की खरी आहे. ज्याला शिकण्याची इच्छा आहे का नाही तो शिकणारच आणि त्याला येणारच. आपला क्लास करा, कोर्स करा पूर्ण, तुम्हाला नक्की येणार. कॉन्फिडन्सने तुम्ही सर्व गोष्टी करणार. ठीक आहे, आणि व्हिडिओ मध्ये तुम्ही कमेंट्स पण करत जा, तुम्हाला व्हिडिओ आवडला का, कसा वाटला काय. ठीक आहे, आपण लवकर लाईव्ह येणार आहोत. ह्याच्यानंतर कोणकोणता भाग तुम्हाला पार्ट कळला नाही, समजला नाही किंवा कुठले क्वेश्चन तुमचे असतील तर तुम्ही लाईव्हमध्ये नक्की विचारा. आपण लाईव्ह येऊ, लाईव्हमध्ये घेऊ सर्व गोष्टी, मग आपण कुठल्या तुमच्या समस्या आहेत त्याच्यावरती उत्तरं देऊया. ठीक आहे, अशा पद्धतीने आता आपल्याला बॅक पार्ट कट करायचा आहे. जिथं जसं आपण ड्रॉ केलं आहे ना त्या ड्रॉवरती आपल्याला कात्री अशी व्यवस्थित घ्यायची आहे आणि कट सगळं करायचं आहे. कट करताना कमी जास्त कापड करू नका, त्या व्यवस्थित जिथं ड्रॉ केलं आहे त्याच्यावरतीच कट करा. आणि कापड कट करायला कात्री चांगली घ्या, चांगल्या पद्धतीने. कात्री जर तुमची व्यवस्थित जर चालली नाही तर तुम्हाला ते कट करताना त्रास होणार, कापड असं फिसकटणार वगैरे. ठीक आहे, सरळ व्यवस्थित तुमची कटिंग येणार नाही, त्याच्यामुळे कात्री चांगली घ्या. आणि तुम्हाला हाताला पण त्रास होत नाही, कात्री चांगली नसेल, कात्रीला धार नसेल तर हात बोटे सुद्धा दुखून येतात. त्याच्यामुळे कात्री धारदार असावी, चांगली असावी, त्यांनी कापड पण व्यवस्थित कट होतं. ठीक आहे, अशा पद्धतीने कट करून घेऊयात. हा झाला आपला बॅक पार्ट कट करून झाला. आता काय करायचं आहे, आता आपल्याला फ्रंट पार्ट कट करायचा आहे अशा पद्धतीने. ठीक आहे, व्यवस्थित इथून कोणे पण व्यवस्थित कट करा, कोणे छाटू नका अजिबात, अशा पद्धतीने. आता इथं काय करायचं आहे, इथं आपण पुढचा आपल्या हुकलूक पट्टीचा भाग कोणता आहे हे समजण्यासाठी इथं मार्किंग करून आपल्याला घ्यायची आहे, जेणेकरून कट केल्यावरती कन्फ्यूज होऊ नये म्हणून. ठीक आहे, अशा पद्धतीने आता आपण हे कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित पद्धतीने. ठीक आहे, जे कोणी नवीन बघत असतील मैत्रिणींनी त्यांनी सबस्क्राईब आपल्या चॅनलला केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा काही समस्या असतील तर, आणि व्हिडिओ आवडला असतील तरीसुद्धा तुम्ही कमेंट नक्की करा. ठीक आहे, अशा पद्धतीने हे कटिंग करून घ्यायचं आहे. ह्याच्यावरती आपण फोर्टक्सचे मापे टाकायचे आहेत, ते नंतर टाकूया. आपण आधी कटिंग करून घेऊया. कटिंग झाल्यानंतर फोर्टक्सची मापे कशी टाकायची ते पण तुम्हाला सांगेन. अगदी अत्यंत योग्य पद्धतीने स्टेप बाय स्टेप सर्व शिकूयात आपण. ठीक आहे, आपल्याला वरती चढायचं आहे म्हटल्यावर आपण
स्टेप बाय स्टेपच गेलं पाहिजे. कसं पण कुठं आधीमध्ये उड्या मारून जमणार आहे का? नाही. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टी आपण शिकणार आहोत व्यवस्थित सविस्तरपणे. आणि कुठला एखादा पॉईंट जरी राहिला असेल माझ्याकडून तर तो सुद्धा तुम्ही सांगा, आपण तो पण घेऊया. ठीक आहे. अशा पद्धतीने बाही पण कटिंग करून घेऊया आपण. ठीक आहे. आता बाही कटिंग केल्यानंतर आपण क्रॉसपट्टी कट करून घेणार आहोत. क्रॉसपट्टी कट करताना ठीक आहे, बाही कट करून झाल्यावर क्रॉसपट्टी कट करायची आहे. क्रॉसपट्टी कट करताना सुद्धा व्यवस्थित क्रॉसपट्टी कट करायची आहे. कमी जास्त अंतर अजिबात ठेवू नका. कट करताना व्यवस्थित जिथं आपली हेच आहे मार्किंग त्याच्यावरतीच कट करून घ्या व्यवस्थित पद्धतीने. ठीक आहे. तुमची कटिंग मेन आहे आणि त्याच्यानंतर स्टिचिंग मेन आहे. कटिंग चुकली की स्टिचिंग चुकणारच ना. पहा आता इथं एक अजून पार्ट राहिला, मध्ये जिथं आपण डॉट दिला आहे ना त्या डॉटवरती आपण अशी खाच मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला समजून यावं बाही जोडताना की बाही कुठं जोडायची. बाहीचा मध्य कुठं आहे. ती बाहीचा मध्य बरोबर शोल्डरला ठेवून आपण जोडणार आहोत. कसं ती पहा, नंतर सांगेन तुम्हाला. इथं अशा पद्धतीने आपण क्रॉसपट्टी कट करून घ्यायची आता व्यवस्थित पद्धतीने. ठीक आहे. क्रॉसपट्टी कट करूयात. त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्ट आपण कटिंग घ्यायची का स्टिचिंग घ्यायची का शिलाई मशीनची बेसिक माहिती पाहिजे, कशी चालवायची, सुरू करायची, धागा कसा ओवायचा हे पाहायचं आहे तुम्हाला. काय पाहायचं आहे ते नक्की कमेंट करून सांगा. तशा पद्धतीने आपण उड्याचा व्हिडिओ मग घेऊन येऊया. ठीक आहे. अशा पद्धतीने ही क्रॉसपट्टी झाली. दुसरी आपली कट करून इथला पण पार्ट आपण कट करून घेऊया. ठीक आहे. आता इथला पार्ट कट करून घ्या. आता ही पण क्रॉसपट्टी झालेली आहे. आता ही क्रॉसपट्टी इथलं बंद बाजू आहे आपला, कारण बंद बाजूवर ठेवली होती अशा पद्धतीने. त्याच्यामुळे क्रॉसपट्टी अशी उलगडून घ्या आणि मधून कट करून घ्या. बंद बाजूवर ठेवल्यामुळे हे कट करायची गरज पडली. तुम्ही जर बंद बाजूला ठेवली नसेल तर मग कट करायची गरज नाही. ठीक आहे. अशा पद्धतीने ह्या झाल्या 2 क्रॉसपट्ट्या आपल्या. हे झालं आपलं सर्व संपूर्ण कटिंग. आता आपण ह्याला काय करायचं आहे, ह्या कटिंगला आपण मार्किंग करून घ्यायचं आहे. समजायला पाहिजे पुढचा भाग कुठला, मागचा म्हणजे आतला भाग कुठला, बाहेरील भाग कुठला. जॉईन करताना कन्फ्यूज होतं, त्याच्यामुळे असं मार्किंग करून घ्या. बरोबर. जेव्हा एक असतं ना कापड तेव्हाच कट करून घ्या. असं दोन्ही साईडला मार्किंग करून घ्या. पुढे मार्किंग करून घ्यायचं आहे क्रॉसपट्टी दोन्ही साईडला, जेणेकरून पुढचा मागचा म्हणजे उलट सुलट भाग आपल्याला समजतो. ठीक आहे. आता आपण ह्याच्यावरती क्रॉसपट्टी कट करून घ्यायची आहे. व्यवस्थित असा टेप ठेवून घ्या आणि टेप घेऊन असा स्टेप आपल्याला सरळ पण तिरका ठेवायचा आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने सरळ ठेवायचा नाही आणि आडवा पण ठेवायचा नाही. क्रॉसपट्टी कट करताना तिरका टेप ठेवून क्रॉसपट्टी कट करायची आहे. आणि ही क्रॉसपट्टी आपल्याला गळ्यासाठी लागते, गळ्याची पायपिंग करण्यासाठी लागते. त्याच्यामुळे जेव्हा तुमची पायपिंग क्रॉसपट्टीने पायपिंग जेव्हा तुम्ही करताना तेव्हा पायपिंग चांगली येते. सरळ टेप ठेवून पायपिंग चांगली येत नाही. ठीक आहे. व्यवस्थित इथं आता काय करायचं आहे, इथं 1.25 इंच अंतर घ्यायचं आहे. कशासाठी आपल्याला गळ्याची पायपिंग जोडण्यासाठी 1.25 इंचाच्या अंतरावर तर क्रॉसपट्टी आपल्याला काढून घ्यायची आहे. 1.25 इंच अंतर घेऊन लक्षात ठेवा. वहीमध्ये लिहून घ्या कोणतं मार्किंग कुठं दिलं आहे ते. पुन्हा वाटलं तर व्हिडिओ पहा आणि कुठलं मार्किंग कुठं आपण शिलाई मार्जिंग ॲड केले आहे, किती केली आहे ते व्यवस्थित स्टेप बाय स्टेप तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या. ठीक आहे. का उद्याचा व्हिडिओ आणखी ह्याच्यानंतर अजून एक व्हिडिओ बनवू का, डायग्राम व्यवस्थित वहीमध्ये काढून देऊन की कुठं शिलाई मार्जिंग आपण किती ॲड केली ती, म्हणजे ते तुम्हाला समजून येईल. क्रॉसपट्टी किती इंचाची, कंबरपट्टी किती इंचाची, काचपट्टी किती इंचाची, हुकलूक पट्टी किती इंचाची, किती इंच कुठल्या पार्टला वाढवायचं हे तुम्हाला सांगू का. सांगायचं असलं तर कमेंट करून नक्की सांगा. एक व्हिडिओ बनवते आणि वहीमध्ये व्यवस्थित असं लिहून तुम्हाला दाखवते आणि सांगते. ते आहे असं तुम्ही म्हणजे वहीमध्ये लिहून ठेवू शकता. ह्याची आवश्यकता असेल तरच तुम्ही कमेंट केली तरच ह्याच्यावरती व्हिडिओ बनवणार आहे. नाही तर तुम्हाला समजलं असेल असं गृहीत धरून मी इथून पुढे
पुढचा व्हिडिओ पुढचे कोर्स कंटिन्यू करेन. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण क्रॉसपट्टी काढून घेतले आहेत. एक क्रॉसपट्टी पुरणार नाही म्हणून आपण अजून एकदा पुढे पलीकडे रेष ओढून 1.25 इंच अंतरावर घेतली आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने ही झाली आपली क्रॉसपट्टी. आणि सुरुवातीला तुम्ही प्रॅक्टिस करताना तुम्ही कापड हे कॉटनमधलं घ्या. ठीक आहे. त्याच्यामुळे काय होईल, तुम्हाला व्यवस्थित अशी स्टिचिंग करता येईल. सुळसुळीत कापड घेऊ नका. स्टार्टिंगलाच तुम्ही जर तसं कापड घेतलं तर तुम्हाला टिप व्यवस्थित टाकता येणार नाही फिनिशिंगमध्ये, किंवा व्यवस्थित ब्लाऊज असा हे होणार नाही. तुम्हाला हातातूनच व्यवस्थित असं त्याला हे करता येणार नाही. त्यामुळे कॉटनचं कापड घ्या. व्यवस्थित टिपा पण तुम्हाला व्यवस्थित अशा त्याला मारता येतील. व्यवस्थित फिनिशिंगमध्ये सुरुवातीला तुम्ही शिवू शकता. ठीक आहे. बारीक सारीक अशा टिप्स आहेत ना, त्या तुम्ही फॉलो करा. जेणेकरून म्हणजे तुमचं काय होईल, व्यवस्थित असा पहिलाच ब्लाऊज चांगल्यापैकी शिवून होईल. अशा पद्धतीने आता काय करायचं आहे, आता असे राहिलेले कापड जे आहे ना आपलं, जिथं बंद बाजूचं आहे, जिथं तिथला पट्टी घ्यायची आहे आपल्याला, आणि 2 इंचावरती आपण मार्किंग करून तिथं आपल्याला 2-2 इंचाची पट्टी काढून घ्यायची आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने पहा कशी काढते. अशी 2-2 इंचावर मार्किंग करून घ्या आणि ते जॉईन करून घ्या. अशा पद्धतीने सरळ रेष आखून घ्या. ही झाली 2 इंचाची पट्टी आपली. ही कशासाठी, लूक पट्टी, जिथं आपण हुक अडकवतो का नाही, ती झाली लूक पट्टी. ती किती इंचाची असते, ती 2 इंचाची असते. आपल्याला ती 2 इंच अंतर घेऊन काढून घ्यायची असते. ही प्रत्येक ब्लाऊजसाठी लागते. त्यामुळे माप ध्यानात ठेवा, लक्षात ठेवा. 2 इंचाची लूक पट्टी. ठीक आहे. आता ह्याच्यानंतर आपण काय करून घ्यायचं आहे, ह्याच्यानंतर आपल्याला अजून हुकपट्टीसुद्धा काढून घ्यायची आहे. कंबरपट्टीसुद्धा काढून घ्यायची आहे. ती पाहूया कशी कुठं ते. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला हुक ती झाली. हे त्याच्यानंतर लूकपट्टी आहे ना, लूकपट्टीसुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहे. ठीक आहे. ही आहे आपली 2-2 इंचावरची लूकपट्टी. ठीक आहे. अशा पद्धतीने काढून घेतली. आता ह्याच्यानंतर आपल्याला हुकपट्टी काढून घ्यायची आहे. हुक म्हणजे जिथे आपण हुक बसवतो ना, ती हुकपट्टी ती 1.5 इंचाची घ्यायची असते. अशाच पद्धतीने माप घेऊन पॉईंट टाकून रेष आखून घ्यायची आणि ती हुकपट्टी काढायची. ठीक आहे. आता तुम्ही काय करा, वही घ्या. वही असल्या तुमच्याकडे वहीमध्ये लिहून घ्या, हुकपट्टी किती इंचाची, लूकपट्टी किती इंचाची. ठीक आहे. नाहीतर सविस्तर पाहिजे असेल तर व्हिडिओ करा. आपण त्याच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ करूया. कारण की ठराविक जी आहेत मापे ते प्रत्येकच ब्लाऊजसाठी लागतात. ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला समजलं. आता कंबरपट्टी आपली राहिलेली आहे. ठीक आहे. कंबरपट्टी काढून घ्यायची. कंबरपट्टीसुद्धा आपण 2 इंचाची काढून घेतलेली आहे. अशाच पद्धतीने कंबरपट्टी काढायची आहे. आता काय काढायचं आहे, आपल्याला हुकपट्टी काढायची आहे. ते असंच एखादं कापड घ्यायचं आहे शिल्लक राहिलेलं त्यातलं, आणि त्यातून आपण 1.5 इंचाची आपण हुकपट्टी काढणार आहोत. अशा पद्धतीने. ठीक आहे. आता हे ह्याच्या खाली अजून एक कापड आहे. हे डबल फोल्डचं कापड झालं. आता हे उलगडल्यावरती आपली ही हुक उलगडून आपण त्याला जॉईंट एक दिला मध्ये, की मोठी जास्त आपली हुकपट्टी तयार होईल. एवढीशी आपल्याला हुकपट्टी पुरत नाही. त्यामुळे ह्याला एक जॉईंट देऊन घ्यायचा आहे. तो कसा, ते स्टिच करताना आपण पाहणारच आहोत. ठीक आहे. अशा पद्धतीने आता काय करायचं आहे, आता आपल्याला व्यवस्थित पद्धतीने आता आपल्याला फ्रंट पार्टचे आपल्याला टक्स टाकून घ्यायचे आहेत. ठीक आहे. ते टाकून आपले राहिलेले आहेत टाकायचे, ते टाकून घेऊयात. पहा इथं मार्किंग केलेलं आहे. आपला गळ्याकडचा पार्ट कोणता येते टक्सचा. ठीक आहे. तो तर समजला. आता आपण ही अशी फ्रंट पार्ट आपल्या जवळ घ्यायचा आहे, आणि फ्रंट पार्ट जवळ घेतल्यानंतर आता आपल्याला इथं टक्स टाकायचा आहे. टक्सला टेप घ्या, इथून ठेवा जिथं आपली लूकपट्टीची बाजू आहे. असं आधी मार्किंग करून घ्या, पुढची आतला बाहेरचा भाग कोणता म्हणून समजायला. ठीक आहे. हे झाले आतले भाग मार्किंगचे. ठीक आहे. आता काय करायचं, आता व्यवस्थित टेप असा ठेवायचा.
इथून इथपर्यंत 3.5 इंचाचं अंतर घ्यायचं आहे. इथून इथपर्यंत कितीचं 3.5 इंचाचं अंतर घ्यायचं आहे. अशा पद्धतीने ठीक आहे. घेतलं 3.5 इंचाचं अंतर इथून इथपर्यंत. आता इथून वरती आपल्याला 2.5 इंचाचं अंतर घ्यायचं आहे. इथून इथं सरळ टेप ठेवून 2.5 इंचाचं अंतर घ्या आणि 2.5 इंचावर एक पॉईंट घेतल्यानंतर तो पॉईंट आणि तो पॉईंट आपल्याला इथं जॉईंट करून घ्यायचा आहे. सरळ ठेवा, टेप तिरका ठेवू नका. इथं थोडीशी माझी क्रॉस आलेली होती लाईन. टेप सरळ ठेवायचा आहे आणि दोन्ही साईडला आपल्याला अर्धा इंच ॲड करायचं असतं. ठीक आहे. गेलं दोन्ही साईडला आपल्याला अर्धा इंच ॲड करायचं असतं ह्या टक्समध्ये. ठीक आहे. बाकीचे तिन्ही पाव इंचच असतात, ह्याला अर्धा इंच. अशा पद्धतीने दोन्ही पॉईंट इथं आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. घेतला जॉईंट करून. आता काय करायचं, आता आपल्याला दुसरा टक्स पॉईंट टाकायचा आहे. आता इथून इथं दोन्हीचा मध्य काढायचा आहे. ह्या दोन्हीचा मध्य काढायचा आहे आणि दोन्हीचा मध्य काढल्यानंतर आपल्याला तिथं पॉईंट घ्यायचा आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आणि पॉईंट घेतल्यानंतर आपल्याला पुढे इकडे पण एक पॉईंट घ्यायचा आहे. तो कसा, कुठे घ्यायचा ते पहाच. आता इथून सरळ आपल्याला रेषा आखायची आहे, पण लगेच आखायची नाही. जेव्हा इथून इथं आपण 1 इंचाचा पॉईंट घेऊ ना, तेव्हाच ती लाईन आखायची आहे. ठीक आहे. इथून इथं घेतला 1 इंचाचा पॉईंट. आता हा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला सरळ जॉईंट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने इथपर्यंत तुम्हाला समजलं. हा झाला फोर्थ टक्सचा दुसरा पॉईंट. आता दोन्ही साईडला आपल्याला टेप ठेवून दोन्ही साईडला आपल्याला पाव इंचाचं अंतर घ्यायचं आहे. इथून इथं 1 इंच अंतर भरलं पाहिजे. ठीक आहे. हा पॉईंट आता काय करायचा आहे, दोन्ही साईडला आपल्याला पाव इंचाचं अंतर घ्यायचं आहे. पाव इंच म्हणजे 2 रेषा. ठीक आहे. इथून 2 रेषा, इकडून 2 रेषा आणि आता हे पॉईंट दोन्ही आपल्याला वरच्या पॉईंटला जोडून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. ठीक आहे. आता पहा, इथं मी 4 पॉईंट काढून घेतला. इथं व्हिडिओ माझा जरा बंद पडला होता, मला समजलंच नाही कॅमेरा बंद पडलेला, त्याच्यामुळे हे काढून घेतलं आहे. पहा, इथं आपण हा टक्स काढून घेतला. तुम्हाला आता दाखवते काढलेलं कसं माप घेतलं. खालून वरती 2 इंच घेतलं. त्याच्यानंतर इथून 1 इंचाचा पॉईंट घेतला आहे आणि हा पॉईंट जो आहे ना 2 इंचचा घेतलेला, तो पॉईंट इकडे जोडलेला आहे. ठीक आहे. 2 इंच आणि दोन्ही साईडला पाव इंचाचा पॉईंट घेऊन आपण हिस्सा आखून घेतला आहे. आणि आता इथून इथं 1 इंच बरोबर आणि इकडंच तो इंचाचा पॉईंट असा सरळ वरती मुंड्याकडे नेला आहे. पॉईंट घेऊन तिकडं आपण टक्स टाकून घेतला आहे. हे तर समजलं. आता अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडला सुद्धा आपण टक्स टाकून घेणार आहोत. त्याला पण एक ट्रिक सांगते मी तुम्हाला, ते पहा नंतर पुढे. अगोदर आपण बॅक पार्टला टक्स टाकून घेऊया. ठीक आहे. कसा टाकायचा बॅक पार्टला टक्स, आता कुठे टाकायचा, तर त्यासाठी आपण पहा इथं एक टिप्स आहे. इथून इथं 1.5 इंचाचं जे आहे का नाही आपलं शिलाई मार्जिन घेतलेलं, तेवढं अंतर सोडायचं आहे आणि इथून पॉईंट आणि ह्या पॉईंटपर्यंत असा टेप ठेवून बघायचं आहे माप किती भरतं आहे. ठीक आहे. आणि त्याचा मध्य किती येतो आहे ते एक भावून तिथं पॉईंट घ्यायचा आहे. बरोबर. हा झाला टक्सचा पॉईंट. आणि आता इथून इथं वरती टेप सरळ ठेवून आपल्याला व्यवस्थित 4 ते 4.5 इंचावर टक्स घ्यायचा आहे. ठीक आहे. घेतला 4 इंचावरती टक्स, 4 ते 4.5. ठीक आहे. 4 इंचावरती टक्स इथं मी घेते. तर आता इथं आडवा टेप असा ठेवायचा आहे आणि आडवा टेप ठेवून ह्या साईडला अर्धा इंच आणि ह्या साईडला अर्धा इंचाचा पॉईंट घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि आता हा पॉईंट आणि हा पॉईंट जॉईन करून घ्यायचा आहे. आपण 1/4 छाती 1/4 कंबरमध्ये 1 इंच आपण ॲड केलेलं होतं ना कटिंग करताना, पेपर कटिंग, तेच इथं अर्धा इंचाचं मिळून 1 इंचाचा बरोबर माप होतं. ह्यासाठी आपण ते वाढवलेलं होतं. ठीक आहे. इथपर्यंत समजलं. आता काय करायचं आहे, आपल्याला ह्या टक्स आहे असा पाड घ्यायचा आहे आणि ह्या टक्सवरती असा पलटी करायचा आहे अशा पद्धतीने. ठीक आहे. व्यवस्थित असं ठेवायचं आहे, गडबड करायची नाही. असं व्यवस्थित ठेवून त्याच्यावरती आपल्याला असं व्यवस्थित असं हाताने काय करायचं आहे, असं मारायचं आहे जोरात. बरोबर. जेणेकरून खालचा जो आखलेला आहे ना आपला, तो वरच्या ह्याच्या व्हायला बरोबर चिटकून उठून येईल. अशा पद्धतीने उठून आला आहे आणि तोच आता आपण व्यवस्थित चॉक घ्यायचा आहे आणि त्याने डार्क करून घ्यायचा आहे व्यवस्थित पद्धतीने.
बरोबर. इथं मेजरमेंट घ्यायची गरज पडली का? नाही. आणि जर तुम्हाला असं करता नाही आलं तर आहे असं जसं मी अगोदर माप घेऊन दाखवलं तसंच इथे पण माप घ्या आणि टक्स टाकून घ्या. अशा पद्धतीने सर्व व्यवस्थित टक्स टाकून घेतलेले आहेत. हे अशा पद्धतीने हा झाला आपला 4 टक्स ब्लाऊजचा कटिंग, क्लॉथवर केलेली कटिंग. ठीक आहे. अशा पद्धतीने आता दोन साईडला पाव इंच आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट इथं अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. ठीक आहे. इथपर्यंत ह्या गोष्टी तर समजल्या. आणि इथून मुंड्यापर्यंत आपल्याला एक न्यायचं आहे रेष. बरोबर. आणि दोन्ही साईडला पाव इंचचं अंतर घेऊन दोन्ही असं जोडून घ्यायचं आहे. ठीक आहे. इथपर्यंत समजलं. आता हा झाला आपला फ्रंट पार्ट. त्याच्यानंतर पहा पुढचं काय राहिले आपले. फ्रंट पार्ट झाला. त्याच्यानंतर आपण जे बाकीचे बघा कटिंग केलेली पाहूया. अशा पद्धतीने बाकीची कटिंग केलेली आपली आहे. सर्व कटिंग व्यवस्थित फोल्ड करून ठेवा, व्यवस्थित अशी गुंडळून ठेवा. कशी पण ठेवू नका, नाही तर एखादा पार्ट चुकला तर आपला ब्लाऊज मग तो बिघडणार. ठीक आहे. कारण कापड मॅचिंग आपल्याला मग भेटणार नाही. अशा पद्धतीने आपण आजची कटिंग पाहिलेली आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याची स्टिचिंग पाहणार आहोत. त्याच्या अगोदर आपण शिलाई मशीनची माहिती आणि शिलाई मशीन स्टार्ट कशी करायची, चालवाय कशी शिकायची हे पाहणार आहोत. का कमेंट करून सांगा का डायरेक्ट स्टिचिंगचा व्हिडिओ घेऊ. नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. ओके.